अगदी थोड्याच वेळात कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात शिवाय दुसरं नाव असू शकत नाही, कारण ते नाव महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं नाव आहे. पडळकर साहेब, खालच्या सभागृहात होतात, आता वरच्या सभागृहात आलेला आहात आणि काय वाटतं यावेळेस कोणाचं नाव डिक्लेअर होईल वाटतंय? बघा, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकच नाव आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने कौल त्यांच्या नावानं दिलेला आहे. त्यामुळे आता तासाभरात तुम्हाला गुड न्यूज मिळेल. पण ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षापासून तुम्ही निवडणुका लढला होतात, मात्र पहिल्यांदा वरच्या सभागृहात येतात, काय वेगळा आनंद आहे? हे बघा, मी 2020ला माननीय देवाभाऊनी भाजपाने मला वरच्या सभागृहात काम करण्याची संधी दिली. विधानसभेची निवडणुकीमध्ये मी अनेक वेळा निवडणुका लढलो होतो, परंतु मला यश आलं नव्हतं. आता माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली, महायुतीच्या नेतृत्वाखाली, सदाभाऊंच्या साथीनं आणि जत तालुक्यातील जनतेने, तमाम लोकांनी मला मोठं पाठबळ दिलं. 40,000च्या फरकाने मला विधान भवनामध्ये पाठवलेलं आहे. ही तर माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे की मी आज विधानसभेचा सदस्य झालो. पण त्याच्यापेक्षा आनंदाची बाब ही आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आली, ह्याचा आनंद त्याच्यापेक्षा जास्त आहे. हे दृश्य आपण पाहतोय. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर, जतचे नवनिर्वाचित आमदार. राम कदम बोलतायत, आपण ऐकतो. पूर्ण महाराष्ट्रालाच मिळणार आहे. महाराष्ट्र की जनता और समूचे देश की जनता जिस समय की, जिस नाम की प्रतीक्षा कर रही है, वह नाम अब कुछ ही देर में देश के सामने आएगा. और महाराष्ट्र के लोगों के मन में जो नाम है, वही नाम का चयन हमारे केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व के द्वारा उस नाम की घोषणा हो. महाराष्ट्र के मन में जो नाम है, वही नाम का चयन हो. राम कदम भाजपचे आमदार बोलत होते. तर ही दृश्य आपण पाहतोय. बैठकीला जवळपास सुरुवात झालेली आहे. बैठकीच्या ठिकाणची सुद्धा एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय. तर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विधान भवनात दाखल झाले, त्यावेळची सुद्धा दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. या बैठकीसाठी निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे पक्ष निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आजच्या या बैठकीमध्ये, पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल. तर गटनेते पदाच्या निवडीच्या बैठकीमध्ये अधिकृतपणे घोषणा केली जाईल. गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव अधिकृतपणे घोषित केलं जाईल. हे दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला या बैठकीमध्ये उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. विजय रुपाणी बैठकीसाठी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शेजारी आपल्याला आशिष शेलार, विनोद तावडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. भाजपचे जवळपास राज्यातले सर्वच नेते हे पोहोचलेले आहेत. राज्यातल्या नेत्यांव्यतिरिक्त नेमकं कोण आहे, तर विनोद तावडे हे आता भाजपचे केंद्रीय नेते झालेले आहेत. विनोद तावडे हे या बैठकीला उपस्थित आहेत. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे पक्ष निरीक्षक आहेत, त्यामुळे ते दोघं या बैठकीला उपस्थित असणं स्वाभाविकच आहे. सोबतच राज्यातले कोणकोणते नेते उपस्थित आहेत, तर स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. प्रवीण दरेकर जे विधान परिषदेचे आमदार आहेत, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे, असे प्रवीण दरेकर उपस्थित आहेत. मनीषा चौधरी या भाजपचा नवनिर्वाचित आमदार उपस्थित आहेत. भाजपचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे उपस्थित आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीसाठी उपस्थित आहेत. अतुल भातखळकर, भाजपचे वरिष्ठ नेते, बऱ्याचदा आमदार राहिलेले अतुल भातखळकर सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. नेत्यांचा ताफा, भाजपच्या नेत्यांचा ताफा, निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री असलेल्या, केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांचा ताफा आता विधान भवन परिसरात, विधिमंडळात पोहोचतोय आणि त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. निर्मला सीतारामन यांचा ताफा आता विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेला आहे. विधिमंडळाच्या गेटमधून निर्मला सीतारामन यांचा ताफा आतमध्ये शिरलेला आहे आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. निर्मला सीतारामन या बैठकीसाठी पोहोचलेल्या आहेत. अर्थात या बैठकीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी ही निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्यावर आहे. त्यामुळे आता निर्मला सीतारामन एकदा या हॉलमध्ये दाखल झाल्या की भाजपच्या या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात ही होईल. या कोर कमिटीच्या बैठकीमधून भाजपच्या गटनेते पदासंदर्भात आमदारांची, नेत्यांची नेमकी काय मतं आहेत ती जाणून घेतली जाणार आहेत आणि त्यानंतरच्या बैठकीमध्ये गटनेते पदाच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. मात्र यापूर्वीच बोलताना सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील
असा आम्हाला वाटतं, अशी आमची अपेक्षा आहे, असं भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व घडवून आणेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. सोबतच भाजपच्या नेत्यांनी सुद्धा असं म्हटलंय, जे नाव जनतेच्या मनात आहे तेच नाव निश्चित होईल. निर्मला सीतारामन या विधान भवन परिसरात विधिमंडळात पोहोचलेले आहेत. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. त्या विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत. विधिमंडळाच्या या इमारतीमध्ये त्या दाखल झालेल्या आहेत. पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. ज्या सभागृहामध्ये खरं तर ही बैठक पार पडणार आहे, त्या सभागृहामधली सुद्धा एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. निर्मला सीतारामन आता विधिमंडळाच्या विधान भवनाच्या इमारतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. भाजपचे राज्यातले सर्व नेते, सोबतच केंद्रातले काही नेते जसं की निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, विनोद तावडे हे केंद्रातले नेते सुद्धा या कोर कमिटीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. राज्यातल्या नेत्यांमध्ये जवळपास सर्व नेते, सर्व नवनिर्वाचित आमदार आणि त्या व्यतिरिक्त महत्त्वाचे नेते असे सगळे नेते हे या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. भाजपचे नेते असलेले अशोक चव्हाण हे सुद्धा या बैठकीसाठी, कोर कमिटीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. विनोद तावडे पोहोचलेले आहेत. आशिष शेलार पोहोचलेले आहेत. मनीषा चौधरी पोहोचलेले आहेत. प्रवीण दरेकर पोहोचलेले आहेत. भाजपचे जवळपास सर्व महत्त्वाचे मोठे नेते हे या बैठकीसाठी विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. आणि ही दोन एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. आज गटनेता निवडला जाणार आहे आणि उद्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. उद्या हा शपथविधी सोहळा सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्याची सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मात्र आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय. भाजपच्या कोर कमिटीची बैठक ही आता जवळपास सुरू झालेली आहे. निर्मला सीतारामन या अवघ्या काही मिनिटांमध्ये विधान भवनातल्या ज्या हॉलमध्ये, ज्या सभागृहामध्ये ही बैठक, ज्या खोलीमध्ये ही बैठक पार पडते त्या खोलीमध्ये पोहोचतील आणि त्या क्षणी या बैठकीला सुरुवात होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विधान भवनात पोहोचले त्यावेळची ही दृश्य. भाजपच्या सर्व नेत्यांना भगव्या रंगाचा फेटा हा बांधला गेलेला आहे. भगव्या रंगाचा फेटा बांधून या बैठकीला सुरुवात केली गेली आहे. तर आज अधिकृतपणे गटनेते पदाची, गटनेत्याची नावाची घोषणा केली जाणार आहे आणि उद्या शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय ज्या हॉलमध्ये खरं तर ही बैठक पार पडणार आहे त्या हॉलचे दृश्य. तर निर्मला सीतारामन ज्यावेळी विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्या, विधान भवनाच्या इमारतीमध्ये त्या पोहोचल्या, त्या प्रांगणामध्ये पोहोचल्या, त्यावेळची सुद्धा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. तर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विधान भवन परिसरामध्ये पोहोचले, विधान भवनाच्या इमारतीत पोहोचले, त्यावेळची सुद्धा दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतोय. ज्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडते त्या सभागृहातली सुद्धा दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, आशिष शेलार उपस्थित आहेत, विनोद तावडे उपस्थित आहेत. भाजपसाठी आणि राज्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, कारण आज भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. जो भाजपचा गटनेता असणार आहे, जे कोणतंही नेतृत्व भाजप गटनेता म्हणून निवडेल तेच नेतृत्व हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. आणि अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे, नाव फायनल होणार आहे अशी माहिती आहे, खात्रीलायक माहिती आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजला दिलेली ही माहिती. भारतीय जनता पार्टी कोर कमेटी की बैठक होने जा रही है, जिसमें हमारे सभी वरिष्ठ नेता इस कोर ग्रुप के बैठक में रहेंगे और 11 बजे सेंट्रल हॉल में हमारे विधायक दल की बैठक होगी और वहां पर विधायक दल का नेता चुना जाएगा. और ये दोनों बैठक लेने के लिए हमारे पंजाब राज्य के प्रभारी पूर्व मुख्यमंत्री विजय रूपाणी जी, हमारे निरीक्षक है, और हमारी दीदी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन जी इस प्रक्रिया के लिए निरीक्षक बन के आए हैं. 10 बजे हमारी कोर टीम की बैठक होगी, 11 बजे विधानसभा सदस्यों की बैठक होगी और नेता का चयन होगा. और नेता का चयन होने के बाद कल 5:30 बजे के आसपास आदरणीय माननीय देश गौरव गरीबों के मसीहा प्रधानमंत्री जी आकर उनके समक्ष शपथ करके हम जनता को आश्वस्त करेंगे. हम वचनबद्ध है जनता की सेवा करने के लिए.
दीन दुर्बल वंचित शोषित समाज की सेवा ये हमारा कर्तव्य है और राजधर्म। थोड्याच वेळामध्ये अधिकृत अशी घोषणा होईल। राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आम्ही दृश्य आपण पाहतोय विधान भवन परिसरातली, विधान भवनाच्या इमारतीच्या आतली दृश्य सुद्धा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय। निर्मला सीतारामन या बैठकीसाठी विधान भवनाच्या इमारतीमध्ये पोहोचलेल्या आहेत। त्या विधान भवनाच्या त्या हॉलमध्ये, त्या सभागृहात पोहोचलेल्या आहेत, ज्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडते आणि त्यामुळे या बैठकीला आता सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। विजय रुपाणी हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। खरं तर हे दोघं नेते हे पक्ष निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या घडीला पाहतोय। पक्ष निरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे दोघंही नेते विधान भवनाच्या त्या हॉलमध्ये, त्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत, जिथे या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक पार पडते। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। गटनेतेपदी त्यांचं नाव जाहीर केलं जाईल। त्यानंतर गटनेतेपदाच्या निवडीसाठीची बैठक पार पडेल, ज्यामध्ये भाजपचे वरिष्ठ मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील। त्यानंतर त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं जाईल। भाजपचे सर्व आमदार त्यांच्या नावाला अनुमोदन देतील आणि उद्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण उद्या राज्यामध्ये सरकार स्थापन होणार आहे। राज्याला नवे मुख्यमंत्री, राज्याला नवं मंत्रिमंडळ मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे विधान भवनामध्ये पोहोचले, त्यावेळची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। गटनेता हा आज निवडला जाणार आहे भाजपच्या या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये। खरं तर हे पक्ष निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे नेमकं काय काम करतील, तर भाजपच्या राज्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांचं, सर्व आमदारांचं, कोर कमिटी मेंबर्सचं मत जाणून घेतील। गटनेते पदासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याबद्दलची मतं ही जाणून घेतली जातील। त्यानंतर गटनेते पदाच्या निवडीसाठीची बैठक पार पडेल, ज्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित केलं जाईल अशी माहिती आहे। आणि उद्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। मुंबईच्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा मुंबईच्या आझाद मैदानावर उद्या 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। आताची ही दृश्य आपण पाहतोय ती विधान भवनातली, विधिमंडळातली, विधान भवनाच्या ज्या हॉलमध्ये, ज्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडते, भाजपच्या कोर कमिटीची बैठक, त्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी जे भाजपचे पक्ष निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित असणार आहेत, ते या सभागृहामध्ये पोहोचल्याचे दृश्य। तर हे दोन्ही नेते पोहोचण्याआधी राज्यातले भाजपचे सर्व नेते हे या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। विनोद तावडे जे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत ते या बैठकीसाठी पोहोचलेत। स्वतः देवेंद्र फडणवीस ज्यांचं नाव गटनेता म्हणून, राज्याचा मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री म्हणून आघाडीवर आहे, त्यांचं नाव निश्चित झाल्याचंही समजतंय। केवळ शिक्कामोर्तब आणि अधिकृत घोषणा बाकी असल्याचं समजतंय। ते स्वतः देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, विनोद तावडे पोहोचलेले आहेत मी म्हटलं त्याप्रमाणे। त्यासोबत आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आहेत, ते सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। भाजपचे सर्व वरिष्ठ नेते, कोर कमिटी मेंबर्स हे या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या ठिकाणातली, त्या सभागृहातली ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय।